मंडळ नरनवे महमदवाडी यांच्या वतीनं या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। प्रथमतः ज्यांचं सिंधुदुर्गामध्ये नाव आहे ते आमचे लाडके सर माननीय श्री रामचंद्र उर्फ बाळा कदम यांचा आज वाढदिवस। बरोबर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या आणि रामदेवाच्या चरणी मी प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे माझ्या कासार्डे साठमवाडी शाळेमध्ये हे मुख्याध्यापक म्हणजे आमचे लाडके सर माननीय अजय सावंत सर या ठिकाणी त्यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे भजन सम्राट प्रकाश पारकर बुवा यांचे ज्यावेळी नरनवे गावामध्ये डबलबारीचे कार्यक्रम व्हायचे त्यावेळी मी धरकरी म्हणून यायचो, पण त्यावेळी मी त्या आवर्जून ज्यांना मी बघितलं ते माननीय या ठिकाणी संजय धवन बरोबर ना यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या मी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे नार्वेकर या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी भजन सम्राट माननीय दीपक मेस्त्री बुवा या ठिकाणी आले त्यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। आणि मी स्वतः उदय पारकर तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मला जे पकवाज साथ करताय ते नामवंत पकवाजवादक संकेत पवार आणि तबलापटू भूषण पांचाळ आणि माझी गोरज मंडळी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। माझ्या जोडीला प्रतिस्पर्धी बुवा भजन सम्राट ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र ज्यांनी गाजवलं ते भजन सम्राट अभिषेक शिरसाट बुवा खरोखर या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्यांना पकवाज साथ करताय ते नामवंत पकवाजवादक नम्र स्वभावाचे आमचे रुपेची परब आणि तबलापट्टू वेदांत आणि बुवांची गोरज मंडळी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आम्हाला लाभलाय, बरोबर त्यांची सुद्धा उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंताची प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे युट्यूबर्स या ठिकाणी आमचे यश चव्हाण त्याचप्रमाणे त्यांचे वडील संतोष चव्हाण आणि बाकी सगळे युट्यूबर्स यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। ओम ब्राह्मण प्रतिपालक परशिवते समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून लोकन भजनांचा भजन सम्राट श्री प्रकाशजी पारकर बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता माझी कुलदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाचा जगती सामना सुरुवात करतोय। धन्यवाद जय जय महाराष्ट्र, धन्यवाद जय जय महाराष्ट्र, धन्यवाद जय जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जरा बघ ना बेच जरा हॅलो लेवल लेवल दे हॅलो 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 ओके आता बरोबर हॅलो या ठिकाणी खरोखर आमचे लाडके सर माननीय रामचंद्र उर्फ बाळा कदम या ठिकाणी सुवर्ण योग आहे। खरं आज त्यांचा 47 वर्ष आज त्यांना पूर्ण होणार आहेत आणि खरोखर आमच्या रामचंद्र उर्फ बाळा कदम या साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। खरोखर तुम्हाला नात्याला जोडायला गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते
आणि रामचंद्र बाळा कदम हे आम्हाला भेटायला सर आमचं भाग्य लागतं. खरोखर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. ही कोणाची पण कामा नाही. वाढदिवसाक डबल बारी ठेवून आणि खरोखर दोन्ही उभे आहेत. आमच्या मॅडम पण या ठिकाणी बसल्यात. आमच्या मॅडमांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. 100% मनोरंजन करणार. पण पहिलं खरोखर परमेश्वराचं नामस्मरण करूया. तर जोडी भजन सम्राट कणकवलीची शान. खरोखर अभिषेक शिरसाट बुवा म्हटलं तर वर्षभर बिचारे बारी करत नव्हते. पण आमच्या डबल बारी क्षेत्रामध्ये सुना सुना वैत होता. कारण अभिषेक शिरसाट म्हटल्यानंतर प्रति पांचाळ बुवा ज्यांना ओळखलं जातं ते भजन सम्राट अभिषेक शिरसाट बुवा. खरोखर बुवा तुम्हाला एक देवाने संधी दिली आहे. त्या संधीचा तुम्ही 100% सोना करणार. आणि तुमच्यासारखे भजन सम्राट माझ्यासारख्या तरुण बुवांना या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशीच परंपरा जपत राहा. तुमच्या पाठोपाठ आम्ही काहीतरी भजन करणार. काही टेन्शन घ्यायचं नाही. असतं माझं जिंदगीत होणार नाही. कारण 42 वर्ष तो ब्रँड प्रकाश पारकर बुवा त्यांचा जर आशीर्वाद असत आणि शिरसाट बुवा जो आशीर्वाद असत तर पारकारा जो असतं कधीच होणार नाही. या 100% आहे बुवा. आता कसं विषय झाला माहितीये. टेन्शन माका येला. बिचारे आजारी आहेत आणि मी त्यांना जर जास्त बोललोय तर उद्या युट्यूबला चर्चा होणार. तो पारकर अभिषेक शिरसाट बुवा आजारी असताना बिचारो काय काय बोललो. म्हणून जास्त काय बोलणार नाही. जसे बोलले तसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार. पण कदम साहेबांनी माका नरडवे गावात 10 वर्ष डबल वारी करतोय. पूर्ण महाराष्ट्रात फिरलोय. सगळे भजन सम्राट जोडी एक झाले. पण नरडवे गावात माझी डबल वारी झाली नव्हती 10 वर्षामध्ये. आमचे जिल्हा परिषद सदस्य त्यांना ते आमचे कदम साहेब त्यांना विचारतोय उदय पारकर बुवा कोण. 10 वर्षात कधी बघितलंय नाही. अहो बघितलंय मग तुम्ही ठेवशाल तेव्हा माका. पण कदम साहेबांनी आमका या ठिकाणी मला संधी दिली आहे. खरोखर कदम साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. संधीचा 100% सोना करणार. पण बुवा आजारी असल्यामुळे माका टेन्शन येणार. बाकी काय नाही. तुम्ही बिंदास बोला म्हणून सांगशा. उद्या युट्यूबला माका गाडी घालती. हॅलो. माया प्रपंची बहु गुंतलो रे. माया प्रपंची बहु गुंतलो रे. विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. देहाभिमानी अतिरावीण. तुझा वीर माझ्या कंठ
श्री गणपती गजानन श्री गुरुदेव हर हर ब्राह्मण देवा तुझा माडका देवी माते तुझा महालक्ष्मी माते तुझा श्री सत्यनारायण छत्रपती शिवाजी गुरुवर्य भजरत्न भजन सम्राट प्रकाश पारकर कैलासवासी दीपक चव्हाण संगीत विशारद ज्ञानेश्वर कदम खरोखर बुवाने सुंदर प्रकारे सुरुवात केलेली आहे. पण बुवा नामा संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे न लगसी सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायणा बुवा. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही मंडळी. आम्हाला जो सन्मानाची खुर्ची भेटली आहे ना ती आमच्या आई वडिलांची पुण्याई, आमच्या पूर्वजांची पुण्याई, गुरूंची पुण्याई आणि या माझ्या भजन रसिकांची साथ म्हणून आपल्या सन्मान भेटलेलो. आज आम्ही मोठे नाही, आम्ही किती जॅकेटा घातला, किती सदरे मोठे घातला, आम्ही मोठे नाही. आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ हे भजन रसिक आहेत. या भजन रसिकांसाठी माझ्या मंडळीने एकदा जोरात टाळ्या वाजवा. तर तुमचा आत्मा हाच करा मी परमेश्वर समजतो. कारण कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, या हृदयातील भगवंत राहिला पाण्याविना उपाशी. प्रत्येकाचा आत्मा हाच करा परमेश्वर आहे. बुवाने सुंदर प्रकारे सुरुवात केलेली आहे. उदय अस्त करू नको म्हणतात. अरे शिरसाड बुवा पाठीशी असताना अस्त होणार नाही बुवा. उदय म्हणजे लटला काय माका टेन्शन इला हो यांका बोलायचा काय बिंदास काय तुम्ही बिंदास सांगशाल आणि नंतर माझा कांडाप काढूक सुरुवात करशा. तर आज तुमका बिचारे सगळे आता कसा होता विषय बुवा तुम्ही आजारी असल्यामुळे तुमका सगळे नक्कीच सहकार्य करणार. कारण खरोखर माझे शिरसाड बुवा ज्यावेळी वर्षभर बाह्य करत नव्हते ना आमका सुना सुना झालेला. म्हणजे भजनात मजाच नाही. अभिषेक शिरसाड बुवा भजन क्षेत्रात नाही तर भजन क्षेत्रात मजा नाही अशी माझी माऊली म्हणजे अभिषेक शिरसाड बुवा. एकदा जोरात टाळ्या अहो कुठच्या बुवाला या बुवाने अरे तुझा केलं नाही. आणि आता समाज तर स्वतः जे वाघ कुत्रा वागतात ना ती सध्या पिसावलेली ते नाही. हे खरे भजन सम्राट प्रमोद हरियन बुवा, लोकरे बुवा, मुनगेकर बुवा, लक्ष्मण गुरव बुवा, त्यानंतर विजय परब बुवा, तिर्लोटकर बुवा, अजित मुळम बुवा, प्रकाश पारकर बुवा, प्रमोद धोरी बुवा, दीपक चव्हाण बुवा आणि त्यानंतर जर कोण असतील तर अभिषेक शिरसाड बुवा, समीर कदम, प्रवीण सुतार, गोटनकर, संतोष शितकर, दुर्वास गुरव, उमेश वंजारे, नंदादीप वंजारे या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या. त्यांनी ही परंपरा जपली आहे. बुवांची 100% बुवानी कळ काढला की 100% मी बोलणार पण त्यांचं आज मान सन्मान राखणार, 100% मजा करणार. कारण भक्ती म्हणजे काय बुवा, जी भक्ती अन्नात शिरते ना तरी आपण तिला प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेत शिरते तरी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते ना तरी आपण तिला तीर्थ असे म्हणतो. आणि जी भक्ती माणसात शिरते तरी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे नारदेव मित्र मंडळ. एकदा जोरात टाळ्या या मंडळासाठी होते. आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त 2020चा सामना आहे. भजनाला सुरुवात करूया. वाणी सांगितलं काय रुपेश परब 15 वर्ष त्यांच्याकडे वाजवतात. ह्यो माझ्याकडे 10 वर्ष वाजवता संकेत पवार. पण आता जुलै मध्ये म्हणता मी आता दुसरी कंपनी बघतोय म्हणजे होतो रिटायर बुवा. आणि मगाशी आवाज भारी काढला तो काय झालं विषय तुमका गंमत सांगतोय. हे तसे पैशाकडे हवरे मगाशी जो आवाज काढले त्याच्यावर ना तुमका सांगतोय माझी 100 भेटल्यावर पेटान उठले. कारण ह्याचो एक मुस्लिम बांधव असा राहतात ना तर एक मुस्लिम बांधवा ते दोघजण बुवा आणि मुस्लिम बांधव असे चाललेले हो. चालता चालता त्या मुस्लिम बांधवाक 20 रुपयाची नोट भेटली. हे म्हणतात माझं काय माझं काय. तो मुस्लिम बांधव म्हणतात जरा थांब
मस्जिद मध्ये जाऊया, नंतर काय त्या 20 रुपयाचा बघूया. हे म्हणतात माझा काय, कडे समोर मस्जिद दिली, मस्जिद दिल्यावर तो मुस्लिम बांधव म्हणता या अल्लाह बिस्मिल्ला, हे मागसून जातं ते म्हणतं 10 तुला आणि 10 मल्ला. म्हणजे असे गुलाम पोचलेले, अजिबात वाईट बोलणार नाही, खरोखर नाही बोलणार. माका काकांनी सांगलेला अभिषेक शिरसाट बुवा हे सांगतो सगळे बुवा तुका वाईट म्हणतात, पण अभिषेक शिरसाट बुवा वाईट म्हणत नाही. कारण जे सम्राटच ना वाघबी त्यांना पुराण उरतय, मी पुराण पारकर माझ्या युट्यूबला भाजी टाका, खयतो तो वाघ ठेवा. फक्त अभिषेक शिरसाट बुवा ही अशी व्यक्ती आहे की एखाद्या बोला अरे तुरे सुद्धा करत नाही, म्हणून यांचा आम्ही रिस्पेक्ट ठेवतो. आणि जे आहे ते आहे, हे आमच्यासाठी सिनियर आहे, हे वाघ नाही बुवा, बरोबर ना. मी युट्यूबच्या मध्ये बिंदास आहे, मी बाकी दिसतात चिकणे हो, काय दोघांचा नाक बघाव, नाक सेम म्हणा मोठे व्हावे माझे. आता मी मोठं वाटतोय आणि हे थोरले, मी तुमच्याकडे मोठं वाटतोय आणि आता माझे बारके भाऊ तुम्ही वाटतात. जॅकेट घातलास अजून एक तुमका जॅकेट देतोय, खरोखर दिसतात बाकी चिकणे. आणि काय पेटवलंस हो, मी माका टेन्शनच दिलेला हो, शपथ काका बोललेलो आहे शिरसाट बुवा आहे काहीतरी बोलू नको, नाही बोललाय. चरणजवळ नत मस्त काय बारी पडली तरी चालत. माझे धवन साहेब लिहिलेत, धवन साहेब लक्षात ठेवा काहीतरी बारी देऊची या पहिल्यांदा मी पेटा नुकतंय हय. जर यंग जनरेशन बुवा किंवा दुसरं अन्य बुवा असता एवढ्यात बारीशी तुमका नाही बोल, तुम्ही माझे काय, आम्ही भाऊ भाऊ, फोटो बघा सेम सेम, दोघांचा नाक पण मोठा आणि दंड पण मोठे आहेत बघा. म्हणा 100% बुवा लक्षात ठेवा, तुमका 100 वर्ष तुम्ही आयुष्य जगणार आणि त्याच्यातले 5 वर्ष मी तुमका देतोय, तुम्ही 105 वर्ष जगणार. आमच्या बुवांसाठी जोरात कळ हरिनामात उतरणार बुवा, सगळ्यांनी सांगितलं. आणि काय खरंच सांगतो तुम्हाला, नायर हॉस्पिटल मधल्या बुवा जेवढे निघाले ना ते सगळे म्हणतात अभिषेक शिरसाट बुवा. वाईट वाटला तेव्हा, वाईट वाटला की अभिषेक शिरसाट बुवा 10 दिवस सुद्धा थांबणार नाही असं बोलू लागले. तेव्हा माझ्या डोळ्यात टीप आली, मी म्हटलं नाही, अभिषेक शिरसाट बुवा अमर आणि अमरच राहणार असे माझे शिरसाट बुवा 100% बुवा. पारकराचा शब्द एवढा वाईट वाटला की भजन क्षेत्रातले बुवा जे आहेत ना ते एवढे वाईट बोलणार आहेत. पण लक्षात ठेवा, म्हणजे नरडवे गावाचा आशीर्वाद, नरडवे गावाचा आशीर्वाद असल्यामुळे आज अभिषेक शिरसाट बुवा भजन करतोय. खरोखर बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराने प्रार्थना करून भजनाला सुरुवात करतो. आमची दोस्ती कधीची आहे, या भजन क्षेत्रात आम्ही करिरोडला आमची रूम असा करिरोड बावला म्हणजे समोर, मी मुंबईत राहतोय त्यामुळे कोणाक माहित नाही, आमच्या सरांक पण माहित नाही. सावंत उदय पारकर कासारड्यातलो. आमची दोस्ती कधीची नाही म्हटलं तरी 20 वर्षापूर्वीची, लहानपणापासून एकत्र. शिरसाट बुवा फोन करे, उदय काय सिग्नलला ये, सिग्नलला येईल की आम्ही दोघदार गेला म्हणजे वाईटला या भयतला गेला हो. मी आपलं खाऊन खाऊन फुगले हो. गरुडाकाशी झळकला झळकला झळकला, गरुडाकाशी झळकला झळकला झळकला, वाटे माझा स्वामी आला, स्वामी वाटे माझा स्वामी आला, स्वामी वाटे माझा स्वामी आला.
करा हरिहरा 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 करुणा करा धन्यवाद. सिद्धेश स म्हणजे सत्य बोलणारे, द म्हणजे दया करणारे आणि श म्हणजे षटकार मानणारे. ते सिद्धेश आरेकर आणि दुसरं मयूर. म म्हणजे मर्दवान
य म्हणजे यथाशक्ती यथाशक्ती मदत करणारे आणि र म्हणजे रचनात्मक काम करणारे ते मयूर या दोन्ही भावांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. आता रूपाचा अभंग भगवानी सुंदर प्रकारे सुरुवात केलेली आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे. कारण भक्त पुंडलिका सारखे थोर संत होऊन गेले, पण भक्त पुंडलिकाने केला काय बुवा? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला. कोणी तर त्या भक्त पुंडलिकान आणि वडीत 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 काशीक जाऊन निघाले. जातायत वाटेमध्ये त्यांना एक आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे. ते कुकुट स्वामींनी सांगितलं बाबा काशी किती लांब आणि किती लांबा माका माहिती नाही. आणि तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आली. बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण? ते गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस, तू पापी आहेस, तू दृष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय? ते गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं हा कुकुट स्वामी बघ आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलंस आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील. म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आई वडिलांसारखं खरं दैवत या जगामध्ये कोणतं नाही बघा. देवाची भक्ती किती करा, 5 वाजता भक्ती करू बसा आणि रात्री 12 वाजता उठा, त्याचा उपयोग 0. पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद आई वडिलांमध्ये आहे. जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पतिका 2 महिन्यानंतर समजतात की मी गरोदर आहे. कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वराक विनंती करता. कोण? तो पोटातलो सूक्ष्मजीव. आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून मोकळं कर. आणि बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा. जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत बुवा. कारण एकदा स्वामी विवेकानंद महाराजांनी एका माणसाने प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जातं, वडिलांना का दिलं जात नाही. तरी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. पण एक काम करू, दगड घे आणि तुझ्या पोटात बांध. त्या माणसाने तो दगड पोटात बांधला आणि 2 दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेलो. महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितलात पण माझा पोट आणि कबार मोडून गेला. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं 9 महिने 9 घटका पोटामध्ये बालक उदरगत स्थिती माता कुठची लाज लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते. म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे बुवा. म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. मांसातील तुकडा दरी तपेकला पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थाला नाही. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात टाळ्या आई वडिलांसाठी होते. या सांगू का कारण कसो विषय झालो हे भजन सम्राट. त्याच्यामुळे आता माका वेगळं ट्रॅक करून बारीक खुर्ची लागणार म्हणजे थोडाफार आपला बुवा तुमच्या एवढा माका येणार नाही. मगाशी काय तर कुत्र्याच्या चिन्हावर निवडा लिहिला वय कुत्र्याच्या चिन्हावर निवडवलेले काय सांगू तुमका मी. त्या दिवशी पण हरकुळात तुम्ही हरकुळात ज्या काम केला नाही. आता ग्रामपंचायत नाही सोसायटीत उभे होते निवडा दिले. निवडा दिल्यावर रस्त्याची कामा केला नाही. त्याच्यावर नाव अभिषेक क्षीरसागर निधीतून एक सार्वजनिक वीर बांधले त्याच्यावर नाव अभिषेक क्षीरसागर निधीतून एक सार्वजनिक संडास बांधली त्याच्यावर पण नाव अभिषेक क्षीरसागर निधीतून. आता माका सांगा उद्या समजा रस्तो
कोसळलो, रिपेअरिंग करायचो कुणी शिरसाट बोनी नाव टाकलं मी. उद्या समजा विहीर कोसळली, रिपेअरिंग करायची कुणी शिरसाट बोनी. उद्या सार्वजनिक संडास तुंबलो, उपसायचो कुणी नाही नाही माझी माऊली म्हणजे इलेक्शन तो विषय म्हणून चांगले, बाकी काय नाही जाऊ बुवा. माता तुम्ही काय ते बोला, मी तुला आज काहीच बोलणार नाही. आज या ठिकाणी माता भगिनी बसले आहेत, खरोखर समाधान वाटलं. काय या ठिकाणी माझी आजी बसली या, तिकडे पाठी आजी या. तुमच्याकडे बघितलं किती नाही म्हटलं तरी 1 2 3 4 5 7 8 जणच आज. पण कुंकू महत्वाचा. या कलियुगात कुंकू टिकली लावत नाही. पहिल्या काळात बघा, एखादी स्त्री दरवाज्यावर बसली ना, तो स्वतः तो नवरा खुश असायचो. काय म्हणायचो, अरे माझी अर्धांगिनी बसली या, एवढा ढळढशीत कुंकू दिसायचा. पण या कलियुगात टिकले शोधूचे लागतात. म्हणजे निळी साडी निळी टिकली म्हणजे नवरो निळो झालो, जांभळी साडी जांभळी टिकली म्हणजे नवरो जांभळो झालो. काय बदलतं याची गॅरंटी नाही हो. एखादी स्त्री तोंडूक जर बाथरूम मध्ये गेली ना, तर टिकली काढताना बाथरूमला चिकट होता, म्हणजे दिवसभर वास काढीत बसलो नवरो. एखादी स्त्री जीवाक जर कंटाळलेली असतात ना, तर इलेक्ट्रिकच्या बटनातच लावता. म्हणजे कंडिशन सांगते तुका या कलियुगात. पण मुस्लिम बांधव बघा, आपली संस्कृती जपतात. पूर्ण ड्रेस, त्यांच्या संस्कृतीत टिकली लावत नाही. अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपू शकतात, तर आपण मराठी बांधव कशाला वन पीस पाहिजे बहिणीनो. पूर्ण ड्रेस वापरा. कारण 16 वर्षाचा मुलगा खून करतो, 19 वर्षाचा मुलगा चोरी करतो आणि 21 वर्षाचा मुलगा मर्डर करतो. याला एकमेव कारण म्हणजे संगत. ज्याची संगत चांगली आहे ना, तो भजनाक बसलो, आणि ज्याची संगत वाईट आहे ना, तो रानोमाळ फिरता. डुकरा काय भेटत काय बघी. म्हणून संगत महत्वाची आहे. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. आमच्या कदम सरांनी आज डबल बारचा कार्यक्रम ठेवला. भजन दे तू काय दिसता रे हो, चिकनो हो लाईट मारलं म्हणून मारा काय नाव. स्वयंभू डेकोरेटर्स या भावाकडून त्यांना सांगितलं, जरा हनवटेन पेटी वाजून दाखव. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर भावासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि चंद्रकांत कदम, जिसमें है दम वही चंद्रकांत कदम. आले किती गेले किती संपले बनारा, आले किती गेले किती संपले बनारा. संपणार आणि संपू देणार नाही. नारदेव मित्र मंडळाचा दरारा, नारदेव मित्र मंडळाचा जोराचा या मंडळासाठी ओढ. त्या भावाची इच्छा पूर्ण करतोय. 100 रुपये दिला, नानवटेन पेटी वाजव. व आम्ही बघा त्याला सांगला तर वाजू गावा. तुम्ही म्हणजे परंपरा बघा, जर आवडला तर टाळी वाजवा. आणि कोणाक पैसे द्यायचे 10,000 रुपये दिलास तरी माका चालते. मी जास्त अपेक्षा नाही. 1,00,000 रुपये द्यावा. नाही तर माझ्या अभिषेक शिस्ताडवाला खरोखर सांगता, माका सांगा, भारूड 1 नंबर सांगतात, भजन 1 नंबर, बातावणी 1 नंबर. 50 एक वारी झाली, माका जोडी घेतात ना हो. आणि आता एखाद्या बुवा मी जर बोलले नाही ना, उदय पारकर नको, तो नाहीसो करून टाकतात. बरोबर बरोबर ना बुवा. पण अभिषेक शिस्ताड बुवा कधीच ना, लहान असू दे मोठं असू दे नाही तर आजो असू दे, सगळ्याबरोबर बाजी करतात. असे माझे आजोबा. दोघांची नाका शेमत हो. माझं टेन्शन नाकच भारी हो. बघ ना, तुमचा असा चपटा आणि माझा असा फुगीला. हनवटेन पेटीवर जय जय महाराष्ट्र. जर आवडला तर टाळी जरा मागे घ्यायचं, जरा शार्प शार्प
बोलत जा, वेगळा काहीतरी बोलायचं, बोललंय तर टेन्शन हो. करतोय बटन चालू करा जरा घट कर ना का बटन बंद वाटतं माईकचं. हॅलो जरा घट पडेल हॅलो या ठिकाणी आमचे कासाडे गावचे आमचे मुख्याध्यापक माझ्या कासाडे गाव साठमवाडीमध्ये मुख्याध्यापक म्हणून आमचे अजय सावंत सर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अजय सावंत सरांना उदंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करून त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. स्वयंभू डेकोरेटर्स माझ्या भावाकडून या स्वयंभू डेकोरेटर्स यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. मे महिन्यापासून ते जून पर्यंत पूर्ण तुमका ऑर्डर मिळू दे अशी ब्राह्मण देवाच्या प्रार्थना करतोय. अजून माझ्या काकीकडनं काय इला नाही बिचाराने पॉकेट चालले देतील काही ना. बचत गटाचे भेटले तर बरं होईल. 1,500 भेटलेत ना. माझ्या बहिणी बसल्या आहेत. तुम्हाला एक विनंती असा 1 2 3 4 5 6 जणी आहात. तुमका खरं सांगतोय मी वन पीस घालू नको पूर्ण ड्रेस वापरा. आजकाल माझ्या बहिणी फॅशन शो करतो केळीची पानं लावतो आणि वडाची पानं आणि स्टेजवर येणार फॅशन शो करू. समजा चुकान फॅशन शो करताना चुकान रेडोही लो आणि ती पानं खाला अवस्था काय बोल बुवा सांगते रेडो होत होतो म्हणून हे पण सांगते गॅरंटी काय आमचे खरोखर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्यांका लहानपणापासून उदय पारकर बघता काय चिकना रूप सुरेश धवन बरोबर ना. स म्हणजे सत्य बोलणारे, र म्हणजे रचनात्मक काम करणारे आणि श म्हणजे ज्यांच्याकडे क्षमता आहे ते सुरेश धवन साहेब यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्या साहेबांना उदंड आयुष्यामध्ये जोरात कळा साहेबांसाठी होते. अजून भरपूर मी आता एक सुद्धा शब्द बोललेलो नाही. फक्त आई वडिलांचं महत्व सांगितलंय. आई वडील आपल्यासाठी महत्वाचे. आता माका सांगा तुम्ही कोरोना एवढं ज्यावेळी इलो तरी भोंदू बाबा आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहेत. भरपूर असंख्य भोंदू बाबा. कोणी गाडी घेतला आणखी लिंबू फिरवला याचा वाटोळा कर. कुणी बंगलो बांधला की नारळ फिरवला त्या षडबंगूर असा. आपली ग्रामदेवता कुलदेवता वर्षातून एकदा सत्याची पूजा घातली पाहिजे आणि आई वडिलांची मनापासून भक्ती केली पाहिजे. आयुष्यात कधी कमी पडणार नाही. ह्यो पारकराचा शब्द. तर प्रकाश पारकर बुवा 42 वर्ष आज भजन क्षेत्रात आहेत पण त्यांचं पुतण्या येऊन सुद्धा आज डबल बारीत सुद्धा महाराष्ट्र फिरता. याचा कारण आई वडिलांचे संस्कार, भजन रसिकांचे आशीर्वाद. आमचे बुवा जे आज आहेत ना भजन करतायत ते तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद. बरोबर ना बुवा? बरोबर. टाळी वाजव तू बाबा. तुझी स्टाईल काय चिकून दिसत जरा भाई काय तर खरडवलं श्याम बुवा. आता आपलं काय टेन्शन माका ना माका आता बारीक सारीक असे विषय धरून बोलत राहणार. ह्या माणसाक बोललंय तर मग माका टेन्शन येतं ना हो. उद्या माका जीव देऊची पाळी आहे. काका माझं इटम ना करून टाकी. तर रूपाचा अभंग सादर करूया. गजरात बघूया. अजून भरपूर आम्ही करणार आहे. गजरात जाऊ नको. ही पेटी पण डोक्याला घेऊची.
या ठिकाणी मंथन म म्हणजे मर्दवान, थ म्हणजे तलवारीसारखी धार असणारे आणि न म्हणजे नम्रपणे राहणारे ते मंथन ढवण या भावाकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांना उधट्ट आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. धन्यवाद. साहेबांसाठी आपण गाणं म्हणूया. सारा दिवस आज गाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस कदम गुरुजींचा वाढदिवस कदम गुरुजींचा वाढदिवस कदम गुरुजींचा आज घाईचा वाढदिवस कदम गुरुजींचा हे सारा दिवस घाईचा. तर आमचे जे सर वडले आहेत त्याच्या आई वडिलांची पुण्य आहे. आई वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे आज पूर्ण सिंधुदुर्गामध्ये आमच्या सरांचं नाव आहे आणि खरोखर आमच्या सरांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. म्हणून म्हणतोय सारा दिवस आज घाईचा सारा दिवस घाईचा वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. निरुपाचा अभंग सादर करतोय. साधो बधप गरे गप गरे गरे सा. 30 तारीख पासून डबल बारी कंटिन्यू बुवांका माहिती असा रोज बारी एक दिवस सुद्धा खाली नाही. 16 तारीख पर्यंत अजून आमच्या शिरसाट गोंची माझी 11 तारीखला होणार बारी. हॅलो लेवल लेवल वेद झालो बघ. हॅलो हॅलो लेवल लेवल हॅलो हॅलो ओके. रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले. रूप पाहता लोचनी सुख झाले हो लोचनी सुख झाले हो झाले.
धन्यवाद.